सर ना विचारलं स्पीकर सर काय बोलले दिसतोय का मी दिसतोय ऐकायला येतं तुमचं दिसतोय का याच्यातूनच पाहिजे ऑडिओ कसा कसा ओपन केला त्याचा मी त्याचा याचं पण मॅनेजर मोबाईल म्युट कर बरं बोलून बघ बरं मला पाहायचं आहे हा ऑडिओ सॉरी स्पीकर आहे का हॅलो हॅलो आवाज येतो का माझा आईची काय गरज तू काय नंबर पडला बोर्डवर दिसतंय का जास्त आवाज नाही येते ना सॉफ्ट असतं येतो का आवाज ठीक आहे चॅट बॉक्स मध्ये आवाज येत असेल तर येस बोला येतो कमेंट करा येतो ना आवाज ठीक आहे मग लेक्चर घ्यायला काय असेल ठीक आहे आपण काय काय बघत होतो अनेक सर्व ऍड झाले सर्व 10 लोक आले एकच केस ठीक आहे आपला घरचा थेरम होता आपला घरचा थेरम होता जर रियल and index non-linear spaces असतील non-linear spaces n and n dash are non-linear spaces ठीक आहे असेल तुमचं n from n to n dash continuous linear transformation असेल काय असेल continuous linear transformation असेल आणि secret b of n into n dash हा जो सेट असेल तर हा सेट काय हे करेल कंटेन करेल तर हा सेट कंटेन करेल all such a transformation from n into n dash which are continuous okay that is ai from n into n dash which are continuous for I belongs to set of natural number okay ठीक आहे तर आपल्याला काय शो करायचं होतं या दोन नॉन लिनियर स्पेसेस दिलेले आहेत तर आपल्याला शो करायचं आहे हा जो सेट आहे
set of all continuous linear transformation or bounded linear transformation हा सेट आपल्याला नॉन लिनियर स्पेस दाखवायचा आहे बरोबर. आपण नॉन लिनियर स्पेस कसं दाखवलं का आठवतंय कोणाला आपल्याला काय शो करायचा हा नॉन लिनियर स्पेस. तर हा सेट नॉन लिनियर स्पेस आहे हे कसं दाखवणार आपण त्यासाठी आपल्याला एक नॉर्म डिफाइन करावा लागेल. नॉर्म पर आपण डिफाइन केली ती काय आहे नॉर्म ऑफ टी इज इक्वल्स टू सुप्रीमम ऑफ norm of t of x such that norm of x less than or equal to 1. ओके ही नॉर्म आपण डिफाइन केली ती आणि ही नॉर्म डिफाइन केल्यानंतर या नॉर्मचा म्हणजे ही नॉर्म या सेटवर डिफाइन होते का हे आपण चेक केलं होतं. त्यासाठी काय तीन प्रॉपर्टीचा आपण यूज केला होता. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती तुमची आता काय बरेच जण बोलले की त्यांना नॉन लिनियर स्पेसचे म्हणजे नॉर्म दाखवण्यासाठी जे तीन प्रॉपर्टी माहित नाही. तर आपण त्या प्रॉपर्टी कुठल्या आपल्या नॉर्म ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 त्याच्यातली सेकंड केस काय आहे नॉर्म ऑफ x इज इक्वल्स टू 0 if and only if x इक्वल टू 0. सेकंड प्रॉपर्टी आहे नॉर्म ऑफ x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ x plus norm of y. ओके आणि थर्ड प्रॉपर्टी तुमची norm of alpha x is equals to mod of alpha into norm of x. या तीन प्रॉपर्टीज जेव्हा नॉर्म सॅटिस्फाय करेल तेव्हा आपण त्याला काय म्हणू नॉर्म ऑन दॅट सेट. मग ती कशावर नॉर्म आहे सेट ऑफ रियल नंबर. मग आपण काय म्हणू याला नॉन लिनियर स्पेस. सेट ऑफ रियल नंबर तुमचा काय झाला नॉन लिनियर स्पेस. ओके जेव्हा तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल आणि त्याच्यावरची नॉर्म कुठली असणार तुमची त्याच्यावरची नॉर्म असणार. मग सिमिलर वे आपल्याला काय करायचं ही जी नॉर्म डिफाइन करून दिलेली ही जर जर तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तरी काय होईल आपल्याला नॉर्म होईल कशावर या सेटवर नॉर्म होईल आणि हा सेट काय होईल मग नॉन लिनियर स्पेस. ओके हेच आपल्याला फर्स्ट शो करायचं आहे. आणि सेकंडली काय शो करायचं आहे ही नॉन लिनियर स्पेस झाली तर हिला आपल्याला कंप्लीट नॉन लिनियर स्पेस बनवायचं आहे. कंप्लीट नॉन लिनियर स्पेस म्हणजे काय तुमची बनाक स्पेस. ओके आपल्याला जर जर बनाक स्पेस दिलेली असेल आता नॉन लिनियर स्पेस दिलेली आहे आपल्याला जर समजा ती जर बनाक स्पेस असेल इंडेक्स तुमची तर तुमचं जे सेट आहे हा सेट कशाचा बाउंडेड लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा जो सेट आहे तो काय होईल तुमचा बनाक स्पेस होईल. ओके मग आपण एकदा त्याला नॉन लिनियर स्पेस दाखवू. नॉन लिनियर स्पेस समजली सर्वांना कमेंट करा यस ऑर नो. समजले का नॉन लिनियर स्पेस yes or no. तर आपल्या पुढे जायला आवाज येतो सर्वांना आवाज येतोय का ओके असं बोलत चला पटापट म्हणजे आपल्या पुढे जायला नाहीतर रिफरन्स समजलंय. आता आपल्याला नेक्स्ट काय शो करायचं आहे आपल्याला नॉर्म ऑफ टीचा यूज करायचा आहे. याचा यूज करून आपल्याला शो करायचं आहे ही नॉन लिनियर स्पेस. ओके
मग फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? आधी ते इलेमेंट कसली जी इलेमेंट आहे ते सर्व काय तुमचे कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. मग आपण काय कन्सिडर करणार? नॉर्म ऑफ टी दाखवायचं काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल म्हणजे तेव्हा असेल तो तेव्हा त्याचा सेट सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स such that norm of x less equal 1. जेव्हा या सेट मध्ये सर्व एलिमेंट त्याचे नॉर्म ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, आता त्यांची जर नॉर्म ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर त्याचा सुप्रीमम ऑब्वियसली काय असणार आहे? ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार आहे, बरोबर. आणि तो सुप्रीमम काय आहे? तर ही नॉर्म आहे, बरोबर. आता आपल्याला काय माहिती आहे? हा जो एलिमेंट आहे टी ऑफ एक्स हा कसला एलिमेंट आहे? तुमचा टी काय आहे? टी फ्रॉम एन टू एन डॅश. ओके, एक्स बिलॉंग्स टू एन जर घेतला, एक्स बिलॉंग्स टू एन जर घेतला तर तुमचा टी ऑफ एक्स काय आहे? बिलॉंग्स टू एन डॅश. ओके, टी ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन डॅश. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? एन डॅश हा नॉन लिनियर स्पेस आहे. नॉन लिनियर स्पेस म्हणजेच काय आहे? तो तीन कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. त्याच्यामध्ये एक एलिमेंट घेतला तर त्याची नॉर्म काय येणार आहे? ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, त्याची नॉर्म ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येणार आहे. हे काय आहे? एक्स तुमचा आर्बिट्ररी एलिमेंट आहे आणि टी ऑफ एक्स सुद्धा काय येणार आहे? आर्बिट्ररी एलिमेंट येणार आहे. म्हणजे फॉर ऑल सर्व एलिमेंटची नॉर्म काय येणार आहे? ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येणार आहे. मग सर्व एलिमेंटची नॉर्म जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येणार असेल तर ते सुप्रीमची नॉर्म सुद्धा काय येणार आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येणार आहे. सुप्रीमची नॉर्म सुद्धा काय येणार? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कारण नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स greater than or equal to 0 for x belongs to n. ओके, दोन्ही नॉन लिनियर स्पेसेस दिलेले आहेत तुम्हाला n डॅश आणि n आणि n डॅश. ठीक आहे, त्याचे सेकंड केस काय असतात की नॉर्म ऑफ टी ऑफ x इक्वल टू 0. नॉर्म ऑफ टी ऑफ x इक्वल टू 0 तेव्हा पॉसिबल आहे इकन ओनली याची नॉर्म इक्वल टू 0 तेव्हा पॉसिबल आहे सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ टी ऑफ x नॉर्म ऑफ x लेस दॅन इक्वल टू 1 इक्वल टू 0. जेव्हा हा सेट इक्वल टू 0 असेल तेव्हा काय असणार आहे? ई नॉट इक्वल टू 0 असणार आहे, बरोबर. सॉरी, नॉर्म ऑफ टी इक्वल टू 0. नॉर्म ऑफ टी इक्वल टू 0 तेव्हा पॉसिबल जेव्हा या सेटचे सुप्रीमम काय असणार आहे? 0 असणार आहे. मग आता जर या सेटचं जर सुप्रीमम 0 असेल तर याचा मीनिंग काय होतो? नॉर्म ऑफ ऑल एलिमेंट इक्वल टू 0. सर्व एलिमेंटची नॉर्म काय असणार आहे? 0 असणार आहे. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुमचा मॅप आयडेंटिकली 0 असेल. जेव्हा तुमचा मॅप आयडेंटिकली 0 असेल तेव्हाच ते पॉसिबल आहे, बरोबर. म्हणजेच काय आपण काय कन्सिडर केलं तर नॉर्म ऑफ टी इक्वल टू 0 केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन किंवा तो मॅप काय असणार आहे? आयडेंटिकली 0 असणार तेव्हा ते पॉसिबल आहे. ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी, ही सॅटिस्फाय केली तुमच्या नॉर्मली, बरोबर. आता सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय आहे? नॉर्म ऑफ टी आता इथं याचे एलिमेंट कसे असणार आहे? नॉर्म ऑफ टी ऑफ टी आय सच दॅट टी आय फ्रॉम n to n dash that transformations are continuous. Okay, I will want to set up natural number. मग आपण काय घेऊ शकतो? t1 t2 घेऊ शकतो, ठीक आहे. आपल्या शो काय करायचं आहे? नॉर्म ऑफ t1 plus t2 is less than or equal to norm of t1
प्लस नॉर्म ऑफ T2 हे आपल्याला शो करायचे सेकंड कंडिशन. मग कन्सिडर केलं फर्स्ट पार्ट नॉर्म ऑफ T1 plus T2 is equals to supremum of, by definition, supremum of norm of T1 plus T2 of X such that norm of X less than or equal to 1. Okay, that is equals to supremum of norm of, त्याला आपण कसं लिहू शकतो, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहू शकतो, T1 of X plus T2 of X such that norm of X less than or equal to 1. Okay, separate केले तर काय येईल, norm of X which is less than or equal to supremum of norm of T1 of X, norm of X less than or equal to 1 plus supremum of norm of T2 of X such that norm of X less equal 1. By definition काय ते, by definition norm of T1 plus T2. Okay, by definition norm of T1 plus T2, that means norm of T1 plus T2 less than or equal to norm of T1 plus norm of T2. Okay, and the next condition, next property, third property काय असणार तुमची, norm of alpha x is equals to, sorry, alpha t, norm of alpha t is equals to supremum of norm of alpha t of x such that norm of x less equal to 1, that is equals to supremum of mod alpha into norm t of x such that norm of x less equal 1, that is equals to, a scalar है, अब आएगा इसको, ठीक है, norm of alpha into supremum of norm of t of x such that norm of x less equal 1. Okay, that is nothing but norm of alpha into norm of t. We get norm of alpha t is equals to mod of alpha into norm of t. Okay, so third property is also satisfy this norm. So therefore is a norm on degree of n into n dash. Therefore is a non-linear space, is a non-linear space. Okay, समजला इथपर्यंत, समजला असेल तर येस कमेंट करा, नसेल समजलं तर विचारा. ओके, दिसतंय ना बोर्डवर व्यवस्थित. नेक्स्ट पार्ट काय आपला, काय करायचं आपल्याला शो,
जर तुमचा n डॅश जर बनायक स्पेस दिलेला असेल, n डॅश इज अ बनायक स्पेस, तर आपल्याला काय शो करायचंय, स्क्रिप्ट v ऑफ n डॅश is also बनायक स्पेस. जर नॉन लिनियर स्पेस ऑलरेडी दाखवला असेल तर तुम्हाला बनायक स्पेस दाखवण्यासाठी काय करावं लागणार आहे, फक्त त्या नॉन लिनियर स्पेसला तुम्हाला कंप्लीट दाखवावं लागणार आहे. बरोबर, जेव्हा तुम्ही तिला कंप्लीट दाखवाल त्यावेळेस काय होईल, ती बनायक स्पेस होईल. आता कंप्लीट कसं दाखवाल, कोशी सिक्वेन्सची काय प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला काल, कोशी सिक्वेन्सची डेफिनेशन किंवा प्रॉपर्टी, काय होती प्रॉपर्टी, for all epsilon greater than 0 there is a positive integer n naught such that norm of xn minus xn less than epsilon for mn greater than or equal to n naught. ही प्रॉपर्टी काय सांगितली तुम्हाला, कसली, कोशी सिक्वेन्सची. मग आपली कंप्लीटनेस ची डेफिनेशन काय आहे, मॅट्रिक्स स्पेस कंप्लीट केव्हा म्हणतो आपण, जेव्हा एव्हरी कोशी सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट, तेव्हा काय होईल, ती मॅट्रिक्स स्पेस तुमची कंप्लीट होईल. म्हणजे तिच्यातली प्रत्येक कोशी सिक्वेन्स काय पाहिजे, तुमची कन्व्हर्जंट पाहिजे. बरोबर, मग ते शो करायला काय करायला लागेल, आपल्याला एखादी आर्बिटरी सिक्वेन्स कन्सिडर करायला लागेल. कशामध्ये, या सेगमेंटनी आर्बिटरी सिक्वेन्स कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला ती सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट दाखवावी लागेल. म्हणजे ती कोशी सिक्वेन्स कन्सिडर करावी लागेल आणि ती कॉन्व्हर्जंट दाखवावी लागेल. बरोबर, तेव्हा काय होईल, तुमचा ग्रुप ओव्हर होईल. आता बनायक स्पेस दाखवायची, that is to show script v of n dash is a complete non-linear space. Okay, त्यासाठी काय केलं होतं आपण, कंप्लीट नॉन लिनियर स्पेस दाखवायला let Tn be a Cauchy sequence in let Tn be a Cauchy sequence in script v of n dash. Okay, एक Cauchy sequence consider केली, शो काय करायचं आहे, Cauchy sequence कन्व्हर्जंट. ओके, तुम्ही जो क्वेश्चन स्पेसचा प्रूफ बघितला होता त्यात पण असंच केलं होतं, पण तिथे काय केलं होतं आपण, फक्त विकी आपण कोशी सिक्वेन्स मानली, तिला एक सब सिक्वेन्स फाइंड केली कोशी सिक्वेन्स. ओके, आणि ती सब सिक्वेन्स कन्व्हर्जंट दाखवली. आपल्याला माहिती का कोशी सिक्वेन्स कन्व्हर्जंट केव्हा असते, तर तिला सब सिक्वेन्स कन्व्हर्जंट सब सिक्वेन्स असेल तेव्हा. बरोबर, त्याचा यूज केला होता. पण इथं काय करायचं आहे, डायरेक्ट आपण टीएन लाच कन्व्हर्जन दाखवणार. ठीक आहे, त्याबद्दल एक प्रॉपर्टी नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ टी इनटू नॉर्म ऑफ एक्स, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपण जे बाउंड्री नेसचं थेरम बघितला, ते बाउंड्री नेसचे थेरम वरून ही प्रॉपर्टी आहे.
ठीक आहे. तिथे काय होतं तुमचं नॉर्म ऑफ p ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू k इनटू नॉर्म ऑफ x. ही कशाची कंडिशन आहे तुमची बाउंड्री लाईनची कंडिशन. मग तिथे जो k असेल तो एखादा अप्पर बाउंड असेल बरोबर. मग त्यालाच आपण त्याची डेफिनेशन आपण काय केली नॉर्म ऑफ t. ओके हा k म्हणजे काय असणार तुमचा नॉर्म ऑफ t आणि त्याची डेफिनेशन तुम्ही बघितली सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ p ऑफ x such that norm of x less than or equal to 1. ठीक आहे. तर ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. नॉर्म ऑफ t ऑफ x लेस दॅन or equal to k into नॉर्म ऑफ x. ठीक आहे. नेक्स्ट काय करणार आपण tm क्वेश्चन सिक्वेन्स दिलेली मग बाय डेफिनेशन जाणार आपण. बाय डेफिनेशन काय होईल जर एखादा आर्बिट्ररी एलिमेंट घेतला फॉर एनी वेक्टर x belongs to n for any vector x belongs to n the norm of tm minus tm sorry norm of tm of x minus tn of x consider that is equals to norm of t1 tm minus tn of x. तुम्ही ऑलरेडी हे शिकले कशात लिनियर अल्जेब्रा मध्ये. ओके ठीक आहे. आपल्याला थोडा टाइम राहिला आहे. tm minus tn of x which is less than or equal to. आता इथं ती प्रॉपर्टी यूज करायची कुठली नॉर्म ऑफ p ऑफ x लेस दॅन or equal to नॉर्म ऑफ t into नॉर्म ऑफ x. तो k काय असणार तुमचा नॉर्म ऑफ t असणार. ओके तर त्याचं यूज करून कसं होईल तिथं हा तुमचा t नॉर्म ऑफ t म्हणजे नॉर्म ऑफ tm मायनस tm आणि तुमचा x नॉर्म ऑफ x नॉर्म ऑफ tm मायनस tm नॉर्म ऑफ x. आता हे काय येत आहे tm मायनस नॉर्म ऑफ tm मायनस tm इनटू नॉर्म ऑफ x येत आहे बरोबर. म्हणजेच तुमची जी सिक्वेन्स आहे ही काय आहे बाउंडेड बाय पॉझिटिव्ह नंबर. ओके बाउंडेड बाय पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच काय येणार आहे बाउंडेड बाय पॉझिटिव्ह नंबर असेल तर काय येणार आहे तुमची जी क्वांटिटी ही लेस दॅन ऑर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. म्हणजेच ही काय ना तुमची क्वेश्चन सिक्वेन्स येणार आहे जी तुम्ही कन्सिडर केलेली. ती कशात येणार आहे क्वेश्चन सिक्वेन्स तुमची ही क्वेश्चन सिक्वेन्स कशात येणार आहे tm of x minus tn of x tm of x minus tn of x आणि तुमचे t of x म्हणजेच हे काय t1 of x t2 of x असे एलिमेंट असणार आहे. तर एलिमेंट कशाचे असणार तुमचे n डॅश चे एलिमेंट असणार आहे n डॅश. ओके therefore this is a Cauchy sequence in n dash. Therefore tn is a is a Cauchy sequence in n dash. Okay Cauchy sequence in n dash. समजलं कितपर्यंत बोलत चला. आता उद्यापासून आपले लेक्चर
फिक्स टायमिंगला होणार. ओके, उद्यापासून आपले लेक्चर फिक्स टायमिंगला होणार. कारण बरेच जण लेट जॉईन होते, मग ती 4-5 मिनिटं लेक्चर लिहून काय उपयोग आहे त्यांचा. आता लेक्चर संपत आल्यानंतर बरेच जण जॉईन होते, 5 मिनिटं राहिले फक्त लेक्चर. ओके, मग उद्यापासून आपण फिक्स टाइम टेबल ठेवू आणि त्यानुसार लेक्चर होतील तुमची. म्हणजे तुम्हाला तुमचं बाकीचे काही कामं असतील ते करून तुम्हाला लेक्चर करता येतील. नाहीतर कोण शेतात जायले, कोण कुठं जायले आणि मध्येच लेक्चर जॉईन करायची वेळ येईल. त्याच्यापेक्षा फिक्स टाइम टेबल असेल आणि त्याच्यानुसार तुमचे लेक्चर होतील. ओके, मग त्या टायमिंगला तुम्ही लेक्चर अटेंडच करायचे. कारण जर समजा फंक्शनल अनालिसिस आहे, आता बऱ्याच जणांना नॉन लिनियर स्पेसची डेफिनेशन माहित नाही, तर हा थेरम घेऊन घ्यायचा काहीच उपयोग नाही. बऱ्याच जणांना कंप्लीटनेसची प्रॉपर्टीज माहित नाही, त्यानंतर पुढची सिक्वेन्सची प्रॉपर्टी माहित नाही, तर मग पुढे जाण्यात काही मजा नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे मागचे लेक्चर आहे ते लेक्चर परत एकदा रिवाइज करा आणि जे तुमच्या कन्सेप्ट बाकी असतील, तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता, तुम्ही ग्रुपवर विचारू शकता, पर्सनली विचारू शकता. ठीक आहे, अबाउट फंक्शनल अनालिसिस. ठीक आहे, तर फक्त उद्यापासून, आता तुम्हाला आज टाइम टेबल बनवून टाकतो, उद्यापासून त्याच टायमिंगला तुम्ही जॉईन होत चला. म्हणजे तुमचा पण जो सिलेबस आहे तो कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला कुठे काय अडचण येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. प्रूफचा थोडा पार्ट राहिला आहे, तो आता उद्या घेऊ, कारण प्रूफ कम्प्लीट होणार नाही. मग आता आपण उद्या फक्त काय घेणार, कम्प्लीट दाखवणार हा सेट. ओके, आता तो 5 मिनिटात होणार नाही, त्याला वेळ लागेल, थोडंसं जास्त मोठा आहे. तुम्हाला समजलं का आतापर्यंत काय काय झालं ते? कमेंट करा, आतापर्यंत झालंय ते समजलं का? कोणाला काही समजलं नसेल तर ते पण विचारा कमेंट करून, काय अडचण नाही. पण समजलं तरच पुढे जाण्यात मजा आहे. ठीक आहे, समजलं का? हो. बाकीच्यांना, शुभमला समजलंय फक्त. ठीक आहे, नसेल समजलं तर बिंदास बोला, कारण नाही समजलं तर तुम्हाला दिसतो ते ऐकून प्रवचनासारखं काही उपयोग नाही त्याचा. जे कन्सेप्ट आहे तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे, हे बघा आता बरेच जण आता जॉईन होत आहे, त्याचा काही उपयोग नाही ना. ठीक आहे, आता आमचा पण थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे टायमिंग फिक्स नव्हता, पण आता उद्यापासून तुमचा टाइम फिक्स असेल, त्याच टायमिंगला तुमचं लेक्चर होईल. त्याच्यामुळे असं मध्येच कुठे डिस्टर्ब नाही होणार तुम्हाला. ठीक आहे, बोलत चला, नेटवर्क मुळे डिस्कनेक्ट होते असं. पण अगोदरच्या लेक्चर पेक्षा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय ना? बोलले तरी काय हरकत नाही कमेंट करण्यापेक्षा. बोला, आवाज अटकतोय का? आज पण आवाज अटकतोय का? येतोय क्लिअर? आणि व्हिडिओ काय आलं? बाकीचा नॉइज येतोय का? बाकीचा नॉइज येतोय तुम्हाला? नाही ना? ठीक आहे, जे आता जॉईन झाले तर आपण उद्यापासून फिक्स टाइम घेणार आहे आणि त्या टायमिंगला आपलं लेक्चर होते. ठीक आहे, काय झालं? बोला,
बऱ्याच जणांना नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. पण जर आपण लेक्चर घेतो त्या लेक्चरची रेकॉर्डिंग पण होते व्यवस्थित. ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला युट्यूबवर शेअर करून देईन. जर समजा तुमचं लेक्चर राहून गेलं असेल म्हणजे अटेंड करायचं तर तुम्ही ती युट्यूबवर बघू शकता. ठीक आहे. दोन मिनिटं राहिले फक्त. कोणलं काय अडचण? तुम्ही येणार आहे का? टाइम टेबल सेट करायचं. ठीक आहे. आता आम्ही टाइम टेबल सेट करून तुम्हाला शेअर करून देऊ आणि त्यानंतर मग आपले रेग्युलर लेक्चर होतील. ठीक आहे.